नमस्कार. आज आपण वांग्याचं भरीत बनवूया. त्याच्यासाठी मी हा मसाला बनवून घेतला आहे. म्हणजे थोडंसं वाटप शेंगदाण्याचं कूट, मसाला आणि गरम मसाला टाकून आणि मीठ टाकून मिक्स करून वाटप करून घेतलं आहे. आणि ही अशी वांगी भरून घेतली आहेत. अशी अशी छोटी छोटी वांगी अशी भरून घेतली आहेत. आणि हा कांदा ठेवला आहे, ते फोडणीला कढई ठेवली आहे. तर त्याच्यात आता आपल्याला ती हे सोडायची आहेत, काय वांगी ही भरून घेतली आहे. ती छोटी छोटी वांगी छान दिसते ना, मस्त. तर ती मी कट करून घेतलेली आणि पाण्यात ठेवलेली आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं. ते कट करून टाकल्यावर पाण्यात ठेवली तेव्हा व्यवस्थित बघून कट करायची. कधी कधी एखादं वांगं असं किडकं पण निघतं ना, म्हणून ते व्यवस्थित बघून कट करून घ्यायचं आणि नंतर ह्याचं ह्याच्यात सोडायचं कढईमध्ये. अशा प्रकारे मसाला वगैरे बनवून त्याच्यात भरून छानपैकी अशी सोडली आहेत. आणि साईडने ते वाटपाचं पाणी असतं ना, ते साईडने असं सोडायचं. अशा प्रकारे मी इतर अजून राहिलेली ती वांगी सोडून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे ही सगळी वांगी मी भरून सोडून घेतली आहेत फोडणीमध्ये. आणि आता हे वाटप उरलं आहे ना, त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे. आता ते साईडने असं ओतायचं. आणि मीठ वगैरे जे काय घालायचं आहे ना, ते आधी कट केल्यावर वांग्याला मी मीठ लावलेलं पाण्यात ठेवताना थोडंसं पाणी टाकून. आणि मग मसाल्यातच टाकलेलं मीठ, खोबरा शेंगदाण्याचा कूट टाकून त्याच्यात. आणि आता ती शिजत ठेवली आहे. आता 10-15 मिनटं छानशी शिजायला देऊया. नंतर मी दाखवते कशी दिसत आहेत शिजल्यावर वगैरे ती. मी काय हे रोज बनवते ते वेगळं काय बनवत नाही. लोकांना सगळ्यांना माहिती आहे, लेडीज लोकांना, आणि ते सगळीजणं बनवतात त्या पद्धतीचं. पण मला पण एक टाईमपास म्हणून असं जरा असं करायचं होतं. आणि एखादं आपण काम घेतलं ना हातात, की काहीतरी आपण करतो त्याचा आनंद, आणि करायचं आहे त्याचं हे लागलेली असते, आता मला हे करायचं आहे, मला करायचं आहे म्हणून त्याच्यात आपण गुंतून राहतो. इतर बाबतीत किंवा बाहेर कुठेतरी बायकांबरोबर गप्पा मारणं किंवा काय करणं, त्यापेक्षा हे मला बरं वाटतं म्हणून मी ही करते. तर तुम्हाला हे कसं वाटतं आहे, ते छोटे छोटे माझे ब्लॉग आहेत ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि नेहमी बघत राहा, लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर छानपैकी वांगी शिजत आहेत मस्त. पाहिजे तर आपल्याला अशी परतून टाकता येईल. जास्त चमचा नाही घालायचा, मग ते हे होतात. तर असं जरासं परतवायचे आपल्याला असेल तर परतवून घ्यायची. नाही तर छानपैकी शिजली आहेत एकदम. अशा प्रकारे वांग्याचा भरीत छानपैकी मस्त. जास्त तिखट पण नाही बनवायचं, कमी तिखट बनवायचं आणि असं रश्शावालं बनवायचं, मग छान होते. शिजली आहेत वांगी, छान शिजली आहेत. शिजत ठेवताना ना ताट ठेवायचं, थाली ठेवायची आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे ती अशा प्रकारे छानपैकी शिजतात. तर आता ही छान शिजली आहेत, मस्त मऊ मऊ झाली आहेत एकदम हात लावल्यावर, कारण एकदम कोवळी होती ती वांगी छोटी छोटी.
तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा साध्या पद्धतीने वांग्याचं भरीत छान, पण शेंगदाण्याचं कूट पाहिजे मग छान लागतं जरा. आता मी पण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आणि थोडंसं वाटप घातलेलं. तर चला तुम्ही पण करा कधीतरी. वरण वगैरे असेल तर मस्त लागतं भाताबरोबर किंवा चपातीबरोबर शेंगदाण्याचं हे वांग्याचं भरीत. तर बाय.